so grateful to God देवाचे आभार मानतो मी for bringing me back. की पुन्हा तुमच्यामध्ये मला प्रभूने आणलेला आहे. When did I come? February, March, March April, it May. seems March. June again, July, August again I'm here. I have always seen the pattern of God working in my life. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं पॅटर्न बघतात जे सदैव त्यांच्यासाठी काम करतात. You know, there was a time where I regularly went to Andhra Pradesh. आणि एक वेळ होता की मी सातत्यानं आंध्र प्रदेशमध्ये जात असायचो. Because God had told me, I'm preparing Andhra, so you need to go there and prepare that people and the place for my visitation. देव मला म्हटला की मी आंध्रातील लोकांना तयार करत आहे म्हणून तू वारंवार जा आणि माझ्या लोकांची भेट घे, त्यांना तयार कर, सज्ज कर. So I didn't know how to go. आणि मला माहित नव्हतं मी कसं जावं. I don't have any connections. तिथे कोणासंगती माझा काही संपर्क God नव्हता. started opening door for me. पण देव माझ्यासाठी दार उघडत गेला. And that's how I started going. आणि मग तसे ते तिथे जाऊ लागले. Now at the time God shut those doors for Andhra Pradesh for me for a while. आणि मग काही काळासाठी प्रभूने पुन्हा एकदा आंध्रासाठी माझे दरवाजे बंद केली. Then I was waiting. I said, God, now what next? मी म्हटलं देवा मग पुढे आता काय? Then God told me, I'm preparing Maharashtra. Go to Maharashtra. देव म्हटलं की मी आता महाराष्ट्र तयार करतो, तू जा आता महाराष्ट्रामध्ये. Because I am visiting Maharashtra. आणि मग ते सातत्यानं वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊ लागले. I didn't know anybody. आणि महाराष्ट्रात त्यांना कुणी माहित Then नव्हतं. God started opening doors for me in Pune, from Pune to Mumbai. आणि मग देवा त्यांच्यासाठी पुण्यामध्ये दरवाजा उघडला. पुण्यामधून ते मुंबईमध्ये गेले. Then I went to Nasik. मग नाशिकमध्ये गेले. Then I went to Aurangabad. औरंगाबादला Then गेले. I went to Sholapur. मग सोलापूरला गेले. Then I have come to Ahmednagar. मग ते नगरला पुन्हा आले. You know, God has been opening up doors for me, in a pocket wise, I call it as a pocket moves of God. ते म्हणतात की जसं की एखादं पाकिट उघडावं तसे एक एक प्रकारचे दरवाजे माझ्याकरता महाराष्ट्रामध्ये प्रभू उघडत गेला. So that he can open up the springs in the dry places. आणि मग ते म्हणतात की त्या शुष्क भूमीवरती तो पाण्याचा झरा जसा उदयास येतो का त्या प्रकारचा उदयास यावा. You know springs? बुडबुडा माहिती आहे ना, पाण्याचा झरा बुडबुडा. It's a very small place. छोट्या जागेत तो असतो बघा. Okay, but you see as it flows, तुम्ही बघा जेव्हा तो वाहू लागतो, it turns out to become a big आणि river. मग तो मोठ्या नदीमध्ये तो त्याचा बदल But it always starts, पण त्याची सुरुवात एकदम छोटी असते. a small. छोटी सुरुवात असते. So God began to tell me, wherever you go, I will open up that springs. देव मला म्हटला जिथे कुठे जाशील तुझ्याद्वारे मी छोटे छोटे झरे, छोटे ते बुडबुडे मी सुरू करणार आहे. And I have been seeing that. आणि ते मी पाहत आहे. God is building up his people. देव त्याचे लोक सज्ज करत आहे, घडवत आहे, बनवत आहे. For his fire to come. त्याच्या अग्नीला त्यांच्यामध्ये येण्यासाठी. You're not happy, I think. आनंदी नाहीत का? मध्ये बोलायचं, हात वर करायचा, काहीतरी. Body is here, but mind is somewhere else. शरीर इथं आहे, तुमचं माइंड कुठे बाहेर फिरतंय का? नाही ना, इथेच आहे. Look to somebody and say, it is time that God will bring the move. शेजारच्याला म्हणा, देव आज आपल्यामध्ये महान काम करणार आहे. Amen. Amen. Hallelujah. 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 Okay. You know, one of the things that we normally Christians do, आणि आम्ही ख्रिस्ती या नात्याने नेहमी एक गोष्ट सहज करत or असतो. we have this kind of mindset, probably that has been taught by our predecessors, किंवा आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी शिकवल्या गेल्यात पूर्वजांच्या माध्यमातून ज्या नेहमी आमच्याकडनं घडत असतात. God will do all things. देव सर्व गोष्टी करणार आहे. Since God does all things, you don't need to do anything. देव सगळं करतो म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. Hello? Are you listening? Yes? You have heard that? आम्ही असं वारंवार ऐकत आलो. Any problem? Pray. God will solve the problem. काही समस्या आहे का? प्रार्थना करा, देव समस्या You see सोडवेल. in even the boards there, prayer changes all things. आपण ते बोर्ड पण बघतो, नावाच्या पाट्या असतात ना की प्रार्थना परिस्थिती बदलते. Pray, God will work out. प्रार्थना करा, देव काम करेल. And what has happened? आणि मग काय होतं? It has gone to so much extreme. We don't want to do anything out, but we want to sit and pray and expect God to do everything. आणि आपण एवढ्या स्तरावर जातो की काहीच करायचं नाही, फक्त प्रार्थना करत बसतो. Hello, are you listening? ऐकत आहात? We put everything on God. आपण सर्व का देवावर टाकून देतो. It is God who should bring people. की देव माणसं आणील. It is God who should make people grow. देव लोकांना वाढविल. It is God who should solve our problems. देव आमच्या समस्या सोडविल. You see,
we begin to put everything on God and we finally do nothing. आम्ही सर्व काय देवावर टाकतो आणि शेवटी आम्ही सरतेशेवटी आम्ही काहीच करत नाही. And when we see that nothing is happening even after we pray and give our tithes and offerings and get prayed over by all the men of God, putting our heads into them, आणि मग जेव्हा आम्ही सगळं करतो, आम्ही दशमांश देतो, आम्ही दान धर्म करतो, आमचं डोकं पाळकासमोर ठेवतो की बाबा तू हात ठेवून प्रार्थना करा, शेवटी काहीच कसं होत नाही. जेव्हा अशी परिस्थिती nothing happens, we get discouraged. आणि काय होत मग आम्ही निराश होऊन जातो. We blame God. आम्ही देवाला नाव ठेवतो की We देवा हे say, तू where केलंस. is God? कुठे आहे देव आता? I prayed. मी प्रार्थना I केल्या, confessed. मी पश्चाताप केला, I went to this pastor, that pastor. मी त्या पालकाकडे ह्या पालकाकडे गेलो, Nothing happened. काहीच झालं नाही. You see, we have this mindset. अशा प्रकारे मानसिकता आमची बनलेली आहे. But I want to tell you, show some scriptures for you. पण मी तुम्हाला वचनामधून काही गोष्टी सांगणार आहे. Are you happy? आनंदी आहात का? Are you ready? तयार आहात? Yes. I want you to turn your Bibles to Galatians chapter 6 verses 4 and 5. गलती करासपत्राचा 6वा अध्याय 4 आणि 5 ही वचने आपण ऐकणार आहोत. Galatians chapter 6 verses 4 and 5. गलती करासपत्र 6 अध्याय 4 5. कोणीतरी मला मदत करेल का वाचण्यासाठी प्लीज? Yes. What does the Bible say there? काय म्हणते बायबल इथे? It says, but let each one examine his own work. प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करा. Then he will have rejoicing in him alone. म्हणजे तो स्वतः तिथे आनंद साजरा करेल, Not in others. दुसऱ्यांसंबंधी नव्हे. For each one shall bear his own load. कारण प्रत्येकाने स्वतःच ओझं व्हावं. Look to somebody and say, 5 you have to bear your own load. मना शेजारच्याला तुम्हाला तुमचं भार वहायचं आहे. तुम्ही तुमचं ओझं घ्या, माझं काय टाकू नका. बोला त्या शेजारच्याला पटापट. Amen. आमेन. So today I will put my topic as be responsible. माझा आजच्या वचनाचा शीर्षक आहे जबाबदार बना. पक्कदोर घेळरी. म्हणा जबाबदार बना. Come on, tell somebody. बाजू वाले को बोलो. Be responsible. बोला ना, सगळे मलाच बोलतात मी जबाबदारच आहे. तुमच्या शेजारच्याला म्हणा जबाबदार बना म्हणा. Amen. Hallelujah. Hallelujah. We got to be responsible for our own life. आम्ही स्वतःच्या जीवनाविषयी जबाबदार बनणं गरजेचं आहे. Hallelujah. Amen. You know, we have, as I said, we have developed a very wrong mindset. See, आमच्याकडे अशा प्रकारे चुकीची मानसिकता निर्माण झाली आहे. We think God should do everything for us. की देव आम्हासाठी सगळं करणार आहे. We take the loans and we expect God to clear the debts. आपण कर्ज घेतो आणि म्हणतो प्रभू तू ते कर्ज नील कर. राहुल ब्रदर. Hello. Hello. Are you listening? We eat unwanted things and get our stomach upset and we expect God to heal it. नको ते खाता आणि म्हणतात प्रभू पोट बरं नाही आता बरं कर. कसं बरं करेल? ते म्हणले तेच भाषांतर केल्यावर का मनाचं नाही सांगितलं. We sit at home and we pray and expect God to talk to the CEO of a company to send the appointment letter to your house. आम्ही घरामध्ये बसून देवाला म्हणतो की देवा तू त्या सीईओ संगती बोल म्हणजे तो माझं अपॉइंटमेंट लेटर माझ्या घरापर्यंत पाठवेल. Hello, are you listening? ऐकत आहात? You see, that is a mindset we carry. See, अशा प्रकारे मानसिकता आमची बनलेली आहे. And that is why many of us don't rise up in life. म्हणून जीवनामध्ये पुष्कळ लोक वरती आलेच नाही, त्यांची उन्नतीच नाही झाली. Because we have failed to take responsibility of our own life. कारण आपण स्वतःचाच भार वाहत नाही किंवा जबाबदारी घेत नाही. Are you listening? ऐकत आहात? Are you able to understand what I'm saying? समजते मला काय म्हणायचंय? You are where you are not because of God or because of the devil. तुम्ही जिथं आहात तिथे देवामुळे किंवा दुष्टामुळे नाही. But you have failed to take up responsibility for your own self. कारण तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली नाही म्हणून तुम्ही तिथे आहात. And we are very good in blaming at somebody. आणि आम्ही एखाद्याला नाव ठेवण्यामध्ये खूप पटाईत आहोत. You know why I'm like this?
माहितीये का मी असं काय? My mummy, daddy, because of my mummy and daddy. माझ्या आई आणि माझ्या बाबामुळे मी असा आहे. If I would have born in Mukesh Ambani's house, जर माझा my जन्म life would have been better. मुकेश अंबानीच्या घरात जर माझा जन्म झाला असता किती छान झाला असता. You see, my mummy, daddy, useless. बघा माझे आई बाप काहीच कामाचे नाही. They never took care of me. That is why I'm like. त्यांनी माझी काळजी घेतली म्हणून मी असा बनलो. See, we are very good at blaming others. म्हणजे आम्ही नावं ठेवण्यामध्ये, एखाद्याला नावं ठेवण्यामध्ये फार पटायचं. My life is like this because my husband is like this. आणि माझं जीवन असं कारण माझा पती तसा आहे म्हणून असं आहे. I am like this because the government is like this. मी असं आहे कारण माझं गव्हर्नमेंट असं आहे म्हणून मी असं आहे. You see, we blame everybody but our own self. आम्ही सगळ्यांना नावं ठेवतो स्वतःला सोडून. And sadly, this has been an inherited nature. आणि दुःखाची गोष्ट ही की आम्हाला हा वारसा भेटलाय, आम्ही हे पुढच्यांना पण पास करतो, असंच करत पुढे जातो. It started in the garden with Adam and Madam. आणि मग आदम आणि त्याची मिसेस त्याच्या मॅडम दोघांपासून When they ate the forbidden fruit, त्यांनी नको ते फळ खाल्लं जे खाऊ नये when म्हणून. God asked Adam, where are you? आणि ते म्हटलं आदमा कुठे आहेस? God, this lady whom you gave, she gave me the fruit to eat. I ate and I'm hiding now. या बाईला तू मला दिलं, तिच्यामुळे मी ते फळ खाल्लं, आता मी तिथं लपून बसलेलो आहे. Why did you give the fruit, Eve? हवा तू ते फळ का दिलंस? I didn't want to give the snake which you माझी इच्छा created. नव्हती, ते सापाने मला धुळ घातली म्हणून मी त्याला दिलं. That fellow told me to eat. तो म्हटला की हे खा म्हणून मी खा. I didn't want to eat, Baba. मला पण खाण्याची इच्छा नव्हती बाबा, But परंतु he told me to eat. आणि तो मला म्हटलं म्हणून मी That is खाल्लं. why I ate. म्हणून मी खाल्लं. Then why should I alone fall in the ditch? I make my husband also fall in the आणि मग ditch. मी एकटाच का पापामध्ये पडावं? माझ्या पतीला मी पापामध्ये पाडते. Hello. दोघंही पडूया पापामध्ये. We all blame somebody for our problems. आम्ही इतरांना नेहमी दोषी ठरवतो स्वतःच्या चुकांसाठी. Are you listening to me? ऐकत आहात आम्हाला? You know that blaming others is one of the greatest excuse we can ever give. आणि अशा प्रकारे इतरांना नावं ठेवण्याची आपण ज्याला म्हणू शकतो की एक्सक्यूजेस आपण देतो ना, ती फार विचित्र. For our own failures we blame others. आपल्या स्वतःच्या चुकांकरता म्हणतो की नाही बाबा हे तुझ्यामुळे मला भेटलेलं आहे. But you must understand, पण हे समजून घ्या चर्च, no matter what conditions, की कसलीही सिच्युएशन परिस्थिती असू दे, you have a decision, a gift that you can make decisions for life. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असा निर्णय घ्यावा पक्का जो तुम्हाला पुढे घेऊन जाणारा ठरणार आहे. Your own decisions has kept you where you are. तुमच्या स्वतःच्या निर्णयामुळे तुम्ही आहात तिथे आहात आज. No matter what situations and circumstances माहित are. नाही कशात तुम्ही परिस्थितीमधून गेलात, तो भाग वेगळा. Our lack of decisions आमच्या स्वतःच्या निर्णय घेण्याचा अभाव जो आमच्यामध्ये आहे, has त्याचा तो put problem us आहे. where we are. आणि त्यांनी आम्हाला आता इथं ठेवले, आम्ही जिथे सध्या आहोत. And we blame God. आणि म्हणतो की देवा हे तुझ्यामुळे झालं. We blame the devil. म्हणतो की सैतान आहे तुझ्यामुळे We झालं. blame the pastor. पाळका तुझ्यामुळे हे झालं. We blame our neighbors. आम्ही आमच्या शेजारच्याला नावं We ठेवतो. blame our parents. पाळका आई वडिला म्हणतो की We तुमच्यामुळे blame असं our घडलं. boss. आम्ही अधिकाला नावं ठेवतो. We blame everybody, but we fail to take up सर्वांना म्हणतो की responsibility. तुमच्यामुळे घडलंय, परंतु आम्ही असं म्हणत नाही हे माझं स्वतःची चूक आहे. स्वतःवर आम्ही तो भार घेत We नाही. fail to do that. आम्ही ते करण्यात अपयशी Here ठरतो. Paul tells, म्हणून पौल each म्हणतो one should bear their own load. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच, शब्द वापरला, वाहिलाच पाहिजे. Amen. आमेन. Amen. Amen. Every one of us should learn to take up responsibility for our own life. प्रत्येक जणाने स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्यायला शिकलो पाहिजे. If we don't do that, जर आपण हे करत नाही, then we will never grow and never go ahead in life. मग आपण आपल्या जीवनामध्ये वाढणार नाही किंवा आपण पुढे जाणार नाही. Hello. ऐकताय का? Are you able to understand what I'm saying? समजतंय त्यांना काय म्हणायचं पास्टर? Look to somebody and say, I am responsible. What about you? शेजारच्यानं म्हणा मी जबाबदार आहे, तुमचं काय मला माहित नाही. परत एकदा म्हणा मी जबाबदार आहे, तुम्ही तुमचं पहा. तुम्ही पण जबाबदार बना असं त्याला अर्थ होतं. You understand what I'm saying? It's got nothing to do with the devil or to God. सैतान किंवा देवाला याचं त्याचं काहीच घेणं देणं नाही. God says in Deuteronomy, देव अनुवादामध्ये असं म्हणाला, chapter 30, 30 अध्याय, अनुवाद 30, verses 15 15 वचन and 16. आणि 16.
Verse 19. 19 वचन. You see that? पाहिलं तुम्ही इथे? What is God telling here? देव इथे काय सांगत आहे? What is God's job? देवाचं काय या He said, ठिकाणी I have देवाचं काम set काय? before you two paths, he की मी says. तुझ्या समोर 2 मार्ग ठेवले आहेत. One path, एक मार्ग there is life. जीवन आहे. Other path, दुसरा मार्ग there is death. मृत्यू आहे. One path, दुसरा पहिला there is a मार्ग blessing. तिथे आशीर्वाद आहे. Other path, दुसऱ्या मार्गावर there is a curse. शाप आहे. Now he says, now you choose. What do you want? आता तू निवड कर, तुला काय हवंय? Hello? Are you listening here? ऐकत आहात सगळे? Who should make a choice? कोणी निर्णय घ्यावा? निवड कोणाची असावी? Loudly, who should make a choice? मोठ्याने म्हणा माझी. We should make a choice. आपण निवड करावी. What you want to choose? तुम्हाला काय निवडायचंय? Where you want to go? तुम्हाला कुठे जायचंय? What you want to experience? तुम्ही काय अनुभव घेणार आहात? You should make a choice. तुम्ही त्याचा निर्णय केव्हा? तुम्ही तो निवड करा. God निर्णय will घ्या. not make a choice for you. देव निर्णय तुमच्या करता घेणार He नाही. has laid a path for you. त्याने तुमच्या करता मार्ग बनवून ठेवली आहे. Now it is your आता responsibility तुमची जबाबदारी आहे to make right की decisions, तुम्ही योग्य निर्णय घ्यावा. whether to walk or not to walk, चालायचं किंवा नाही चालायचं, whether to do or not to do. करायचं किंवा नाही करायचं, It is your ही responsibility. तुमची जबाबदारी असेल. He says, I have left two paths before तो you, म्हटलं की मी तुझ्या पुढे 2 मार्ग ठेवली, life and death, जीवन आणि मृत्यू, blessing and curse. आशीर्वाद आणि शाप. Now you choose what you want. आता तुला जे हवंय ते तू निवड. Amen. And Amen. verse 19 says, वचन 19 मध्ये म्हटलंय, he says, I desire माझी इच्छा ही आहे that you should choose life, he says. की तू जीवन निवडावंस. He doesn't say, I will push you to choose life. तो असं नाही म्हटलं मी तुला धक्का मारतो जीवन He घेण्यासाठी. says, I desire तो माझी इच्छा आहे that you should choose की life. तू जीवनाची निवड करावी. That is God's desire, ही देवाची इच्छा आहे that you should choose की life. तू जीवन निवडून घेतो But म्हणत आहे. He will not force you. तो तुम्हाला ते करण्याकरता दबाव आणणार नाही तुमच्यावर. Look to somebody and say, God will not force anybody. शेजारच्याला म्हणा देव तुमच्यावर दबाव आणणार नाही. You have to make decisions for your life, तुम्हाला तुमच्या जीवनाचा निर्णय घ्यायचा आहे. whether you choose life or death. जीवन किंवा मृत्यू. If you don't do your decisions, जर तुम्ही निर्णय घेणार नाही then somebody will make decisions for you. मग तुमच्या करता कोणीतरी निर्णय घेईल. The devil will be very happy for you सैतान मग त्यासाठी खूप आनंदी होणार to आहे make decisions for you. की तुमच्या करता निर्णय तो घेईल. Hello? ऐकताय Are you का? listening? ऐकत आहात? Look to somebody and say, it is time to become active, you say. शेजारच्याला म्हणा आता वेळ आली आहे सक्रिय होण्याची. Amen. God does not want us to live a passive life. देवाची इच्छा ही नाही की आम्ही एक साधारण आणि बॅक जीवन जगावं जे काहीच कामाचं निष्क्रिय आहे You थोडक्यात. know, most of us live in this philosophy. आणि पुष्कळ लोकांना असं तत्वज्ञान You आहे. know what is this philosophy? तत्वज्ञान काय माहितीये का? ये जीवन क्या है? हे जीवन काय आहे? एक हवा है, हाँ? जिधर क्या बोलते हैं उसको, बहेगा हम उधर जाएगा, है ना? We think life is like a wind. त्यांना असं वाटतं की आमचं जीवन एका हवे समान आहे Wherever it blows, so we go. आणि हवा भिंगारला तर भिंगारला चालली. Life is not a wind. जीवन हवा नाही. Hello? Are you listening? ऐकत आहात? Life is not a wind. आणि आमचं जीवन एक हवे समान नाहीये. Life is a sum of decisions that we make. जीवन ते आहे ज्यामध्ये आपण निर्णय घेतो काय करावं And जीवनात. whatever decisions you take, आणि जे काय निर्णय तुम्ही घ्याल that every decision has got its consequences. प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागे एक परिणाम ठेवलेला आहे. And that consequences you are experiencing today. आणि तोच परिणाम तुम्ही आपल्या जीवनामध्ये आज अनुभवत आहात. Either good or bad. मग चांगला असू दे किंवा वाईट असू दे, Either right or wrong. योग्य किंवा तो चुकीचा असू You दे, can't blame God or the devil. You तुम्ही- have to take responsibility for your own decisions. देवाला किंवा सैतानास नाव ठेवणार नाही. निर्णय तुम्ही घेतलाय तो तुमचा भार आहे. Hello? ऐकत आहात? Are you listening? ऐकत आहात चर्च? In this world, ह्या जगात life is not full of roses. आणि जीवनामध्ये नेहमीच आम्हाला गुलाबाची फुलं नाही God भेटणार. didn't tell you if you come into my kingdom, you will enjoy life. No. देव असं नाही म्हटलं की तू माझ्या साम्राज्यामध्ये आलो तुला आनंद करता येईल, असं नाहीये ते. Jesus never said you
you get saved to solve your problems. येशू असं नाही म्हटलं की तारण साधून घे समस्या सोडवण्यासाठी. How many of you were happy before accepting Christ? After accepting Christ, you start getting a lot of troubles. सांगा बरं, ख्रिस्ताला ग्रहण करण्याचे किती लोक आनंदी होते आणि येशूला ग्रहण केल्यावरती खूप समस्या तयार There was झाल्या. at least problems, less problem, but after accepting Christ, it became more problem. म्हणजे येशू मध्ये येण्याआधी समस्या थोड्या होत्या, प्रभू मध्ये आल्यावरती आणखी वाढल्या. Yes, असं some काय of you are shaking your head. Yes, why? असं का होतंय मग? Because Jesus never promised an enjoyable life. येशू असं नाही म्हटलं तुम्ही एक आनंदीमय जीवन जगणार आहात. But what Jesus promised? पण येशूने काय अभिवचन दिले? Whatever journey of life you take, जीवनाच्या कोणत्याही मार्गात जेव्हा तुम्ही चालाल, my joy I will give you. माझा आनंद मी तुम्हाला देईल, My peace I give you. माझी शांती मी तुम्हाला देईल. But पण He wants you to take up responsibility for your life. त्याची इच्छा ही आहे की तुम्ही आपल्या जीवनाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजेत. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. God never promised He will do things for you. देव असं नाही म्हटलं की मी तुम्हासाठी काम करेल. Okay, but what He said? पण तो काय म्हणाला? He says, तो म्हणतो we are co-laborers with Him. आपण सहकामगार आहोत देवाच्या राज्यामध्ये. Amen. Amen. That means God expects us to work with Him. म्हणजे देवाची इच्छा ही आहे की आपण त्याच्या बरोबर काम करावं. He doesn't want us to sit there and make God work for us. त्याची इच्छा ही नव्हे की आपण बसावं देवाला कामाला लावावं. That is what we expect. आपण अशी अपेक्षा बऱ्याचदा We करतो expect God to work for us. की देवाने आमच्या वतीने काम करावं. As I always tell, मी नेहमी म्हणतो, who is using whom? कोण कोणाचा वापर करते नेमकं? We don't know whether we use God or God should use us. आपण देवाचा वापर करतो की देव आपला वापर करत आहे. And most of our prayers are only that. आणि आमच्या प्रार्थना अधिक प्रमाणामध्ये त्याच आहेत. Most of our prayers, आपल्या बहुतांश प्रार्थना we dictate God what He should be doing. की देव काय करतो आपण अशा प्रकारे त्याची मूल्यमापन करतो. God, you come here. देवा तू इथे ये. God, you touch now. देवा तू आता स्पर्श God, कर. you bless me now. देवा तू आता मला आशीर्वाद दे. God, you open this door. देवा आता हे दार तू मला God, उघड. you heal that देवा person. त्या व्यक्तीला तू आरोग्य दे. We use God actually in prayer. आम्ही प्रार्थनेत देवाचा वापर करतो. Hello? Are you listening? In fact, God should tell us what to do. We tell God what He should be doing. वास्तविकता हे की देवाने सांगावं की आम्ही काय कर, परंतु आम्ही म्हणतो प्रार्थनेत देवा तू आमच्या वतीने जाऊन ह्या प्रकारच्या गोष्टी कर. Hello? ऐकताय? Are you able to understand what I'm saying? God calls us to work with Him. देवाने आम्हाला त्याच्या बरोबर काम करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. Amen. Amen. He calls us co-laborers. तो आम्हाला म्हणतो की तू माझ्या संगती सहवारीस किंवा सहकामगार आहे. Amen. Now I'm preaching in English. मी आता इंग्लिश मध्ये बोलत आहे. My dear pastor is translating मी here. मराठीमध्ये भाषांतर करत आहे. What he's doing? मी काय करत आहे? We are co-laborers. आम्ही एकमेका संगती मिळून आता काम करत आहोत. We are working together आम्ही संगती काम करत आहोत to bring a right message to की you. तुमच्यापर्यंत योग्य संदेश आम्ही द्यावा. Are you listening to me? ऐकत It आहात? is the same way with God. देवा संगती पण हेच आहे. He wants us to work together with Him. त्याची इच्छा ही आहे की आपण देवा संगती काम करावं. God tells you, this is what I desire for you. देव म्हटलं की मी हे तुझ्या करता नियोजित केलेलं आहे He says, I will bless you. की मी तुला आशीर्वाद देईल. But पण to get that experience, that blessing, परंतु त्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी we have to work with Him. तुम्हाला त्याच्या बरोबर काम करावं लागेल. Hello? God simply didn't bless Abraham. Abraham, I will bless you. Sit where you are. I will keep blessing you. No. अब्राहम असं नाही म्हटलं प्रभू की तू बसून राहा मी तुला आशीर्वाद देणार आहे म्हणून. No. What did God tell him? देव त्याला काय म्हटलं? Abraham, get out first. अब्राहमा निघून जा. प्रथम Everybody म्हणाला say, get out. निघून जा म्हणे आपला देश सोड. बोलिए, get out. Not out of this church, शेजारच्याला म्हणा गेट आउट. but out of your situation. तुमच्या परिस्थितीमधून बाहेर पडा. God told Abraham, देव अब्राहमाला म्हणाला leave your country, तू तुझा देश सोड, leave your place, तुझी जागा सोड go to the land which I am going to show you. आणि मी सांगेल त्या भूमीकडे जा. So that was Abraham's job. तो अब्राहमाचं ते काम होतं. Then what did God tell next? अब्राहम पुढे काय म्हणाला? When you do that, जेव्हा तू हे करशील I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन You will be a blessing. आणि तू You अनेकांसाठी see, आशीर्वाद it ठरशील. is always partnering with God. सी नेहमी परमेश्वरा संगती सहकामगार म्हणून काम करणे. Amen? Amen? So don't sit there waiting and waiting and waiting for God to do something for आणि you. तिथे बसून वाट पाहणे की देव काहीतरी माझ्यासाठी करणार आहे. As I always say, I say it again.
मी पुन्हा म्हणतो, जसं मी नेहमी Many म्हणतो, people waiting and waiting and waiting and waiting, put on weight. One day, finally, 4 people will carry their weight. समजलं ना? नाही, वाट पाहतात वाट पाहतात वाट पाहतात, शेवटी 4 लोक त्यांना घेऊन जातात, कारण ते Where? संपलेले असतात तिथे. पुरण्यासाठी घेऊन जातात त्यांना 4 लोक उचलून, Put them in the grave. त्यांना खड्ड्यात टाकून कबरीमध्ये And pastor has to come and say, wonderful child of God, प्रभूला wonderful believer. पाळकाला म्हणू लागतं He की चांगलं- waited and waited and waited. चांगले विश्वासणारे होते आणि खूप Finally- वाट पाहिली, खूप वाट पाहिली, खूप वाट पाहिली. Finally, God took him there. सर ते शेवटी प्रभू त्यांना Now he घेऊन will be गेला. waiting there again. तू आता तिथेही वाट पाहते. We are not supposed to do like that. आपण तसं करायचं नाही. God has a plan for every one of you. प्रत्येकासाठी देवाचे चांगल्या संकल्पना आहेत. Look to somebody and say, God has a plan for you. शेजारच्याला म्हणा, तुमच्या करता चांगल्या संकल्पना देवाच्या आहेत. But for the plan to come to pass, परंतु त्या योजना पूर्णतेस येण्यासाठी I must take responsibility. मी for my स्वतः जबाबदारी घेणं गरजेचं आहे. life. Amen. God wants to prosper me, देवाला मला समृद्ध करायचंय, but automatically there is nothing that will happen. परंतु अचानक ते घडणार नाही. God is not a magician. देव काय जादूगार नाही. You and I need to partner with God. आम्हाला देवासंगती सहकामगार बनायचंय. If you sit there and say, God prosper me, prosper me, prosper me, nothing will happen. बसून म्हणताल मला समृद्ध कर, समृद्ध कर, समृद्ध कर, काहीच होणार नाही. Hello? Are you listening? If you ऐकत- sit there and say, God prosper me, nothing will happen. बसून म्हणताल देवा तुम्हाला समृद्ध कर, काही होणार नाहीये. चर्च, You got to take up responsibility. तुम्हाला उठून जबाबदारी स्वीकारावी You लागेल. know, Isaiah chapter 60 verses 1. यशाया 60:1. What does the scripture say there? उठ प्रकाशमान हो, कारण माझा प्रकाश तुझकडे आला आहे. इज इट सेम? आणि परमेश्वराचा प्रकाश तेज तुझ्यावर उदय पावत आहे. So what does it say there? काय म्हणते Isaiah बघा? 61. उठ प्रकाशमान हो, कारण Yes. प्रकाश तुझकडे What आला is the आहे. first word? पहिला शब्द काय? Everybody say. बोला सगळे, उठ. Loudly say. मोठ्याने म्हणा, उठ. If you would, what will happen? उठ म्हणल्यावर काय होईल? पुढे प्रकाशमान. Amen. Only when you rise. जेव्हा तुम्ही उठा. See, rising your responsibility is your उठणं responsibility, ही तुमची जबाबदारी आहे, not God's responsibility. देवाची नाही. You have to rise. तुम्हाला उठायचंय. Then what will God do? आणि मग देव काय करेल? The glory of the Lord will देवाचं- shine upon you. देवाचं गौरव तुमच्यावर उदय पावेल. आमेन म्हणाल का? If you make that scripture ulta. हा, थोडं उलटा करूया वचन आपण. No, don't ut. Don't ut. Sit there only. हा, तिथं म्हणजे उठायचं नाही, फक्त बसून राहायचं. What will happen? मग काय होईल? उठायचं नाही, बसून राहायचं. काय होईल? प्रकाश येईल का? अंधकारच राहील. येस. You understand that? So, ut. Whose responsibility for ut? उठ कोणाची जबाबदारी आहे? Loudly. कोणाची? Ah. उठा आता पट. माझी. म्हणा माझी. माझी नाही तो भाजी. Huh? माझी If you don't take responsibility of rising, जर तुम्ही उठण्याची जबाबदारी घेणार नाही, then you cannot see the light. तर तुम्ही प्रकाश नाही पाहू शकणार. You got to rise up. तुम्हाला उठावं लागेल. So you got to take responsibility म्हणून- for your life. तुमच्या स्वतःच्या जीवनाची तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. Proverbs 24:16. Sorry, Proverbs 24:16. नीतिसूत्रे 24:16. हा, 24:16. 24:16. नीतिसूत्रे 24:16 बघूया आपण, सर्व काढूया का? 24:16. What does the Bible say there? काय म्हटले प्रभूने इथे? For though the righteous fall how many times? किती वेळा नीतिमान पडला? 7 वेळा पडला. What he will do? तो काय करेल? पुन्हा उठेल. ಪಕ್ಕದವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ, ಕನ್ನಡ ಪಕ್ಕದವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ. Come on, tell somebody. कोणाला तरी Ask शेजारच्याला them, म्हणा. are you a righteous man? शेजारच्याला म्हणा, तुम्ही नीतिमान आहात का? Say yes. म्हणा हो. Then what does righteous man do? मग नीतिमान काय करतो? Even if he falls 7 times, what he do? 7 वेळा पडला तरी तो काय करतो?
he will rise up. तो पुन्हा उठतो. But what we do? आपण काय करतो? When we fall down, we lie down. जेव्हा आपण पडतो आपण त्या अंगावर घेऊन झोपून जातो. Huh? We fall down आपण पडतो and जेव्हा we lie down. आणि झोपून घेतो. Then we say, परमेश्वर उठा रे बाबा, प्रभू मला मुझे उठा रे बाबा. Huh? देवा तू मला उठव. मग आपण अशा प्रकारे We बोलतो. say, pastor उठा रे. पाळक साहेब मला उठवा. Nobody do utaying there. तुम्हाला कुणी उठवणार नाही तिथे. Hello, if you fall, take up a responsibility to rise. तुम्ही जर पडाल तर जबाबदारी घ्या उठण्याची. Don't blame somebody. कोणालाही नाव ठेवू नका की त्यांच्यामुळे Don't lie down there and blame, ayyo, I was walking nicely because my pastor did like this, I fell down, now I'm here only, why my condition, ayyo amma, don't sleep and do like that. असं म्हणू नका जागेवरती पडलात, अरे माझ्या पालकाने माझी काळजी घेतली नाही, मी आता इथे पडून आहे असं म्हणून मी स्वतः इतरांवरती तुम्ही जबाबदारी टाकू नका. Many blame करू नका. Christians enjoy living a victim's life. पुष्कळ ख्रिस्ती लोक अशा प्रकारे एक जखमी झालेला जो व्यक्ती असतो ना, विक्टिम असतो, तशा प्रकारे जीवन जगते. You know, a victim's life. Means a Parajit. life of self-pity. म्हणजे स्वतःवर त्यांना दया वाटते, स्वतः जीवनात Nobody loves me. कुणी माझ्यावर प्रेम करत नाही. Everybody hates me. माझा प्रत्येक जण तिरस्कार करतो. Ayyo, the problems. किती समस्या आहेत. Amma, the pains. आई किती मला वेदना होतात. Life, Christian life goes only with ayyo and amma. ख्रिस्ती जीवन आईयो आणि अम्मा मध्ये चाललंय. In Marathi, aiga, Aiga. बापरे, aiga. आईगा आणि बापरे आईगा आणि बापरे मध्ये चाललंय ख्रिस्ती जीवन बऱ्यापैकी. Are you listening? असं ऐकता तुम्ही सर्व. We enjoy that victim lifestyle. आम्ही अशा प्रकारे ना एक घात झालेलं पराजित जीवन जगत आहोत. You know, there are many addictions. आणि पुष्कळ सारे व्यसन आहेत बरं का. त्या ठिकाणी Alcoholic addictions, दारूचं व्यसन आहे, drug addictions, ड्रग्सचं व्यसन आहे, mobile addictions, मोबाईलचं व्यसन आहे, and there is also an addiction called victimhood addiction. आणि पराजित झालेलं जीवन जगण्याचं देखील एक प्रकार एक व्यसन People माणसाला don't जडलेलं want to आहे. get out of the आणि situation. त्याच्यामधून लोकांना बाहेर पडायची इच्छाच होत You नाही. know why? का? Because they enjoy the pity of the people. कारण ते लोकांवर दया करण्यामध्ये ते एन्जॉय करताना आनंद वाटतो की आपण They त्यांची दया करत आहोत expect म्हणून. people to come and say, "Ayyo, papa. त्यांना लोकांकडून सहानुभूती हवी. लोकांनी म्हणावं किती वाईट वाटतंय, Ayyo, poor child." अरे किती वाईट वाटतंय रे बाबा. No, it is like a drugs for them. त्यांच्याकरता ड्रग्स सारखं आहे. They एखादं take औषध that, आपण they जे घेतो, enjoy that. घेतल्यावर त्यांना खूप बरं वाटतं त्या गोष्टी. And they present themselves also with a sad face. Ayyo, poor pussycat me. आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही किती दुःखात आहात ना, मला फार वाईट वाटत आहे. That is the lifestyle we have been living in. आणि अशा प्रकारचं जीवन बरेचसे लोक जगतात. It is time to rise. वेळ आहे उठण्याची. It is time to take up the responsibility for वेळ yourself. आहे स्वतःची जबाबदारी वाहण्याची. Don't sit there crying. तिथे बसून रडत बसू नका. Don't sit there blaming somebody. आणि तिथे बसून कोणालाही नावं ठेवायचं काम करू I नका. like what Micah 7:8 says. आणि मग मिखा 7:8 मध्ये काय म्हटलंय बघा. Read Micah 7:8. 7:8 मिखा What does he say there? काय म्हटलंय ते बघा. आगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नकोस. मी पडले तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. Amen. Hallelujah. What does he say there? काय म्हटलं इथे. Don't gloat over me, my enemy. आगे माझ्या वैरीने किंवा तू माझ्यावरती आनंद करू नकोस. Don't rejoice over me. माझ्यावर आनंद करू नकोस. Though I have fallen. मी पडले. What does he say? तरी पुन्हा उठेल. काय म्हटलंय तिथे. मी पडले. हाँ, पढ़ले के बाद क्या है? पुढे काय म्हटलंय. तरी पुन्हा उठेन. हाँ? तरी पुन्हा उठेन. Yes, he says, even though I have fallen, I will rise. जरी मी पडलो तरी पुन्हा उठेन. He never says that I will fallen, God will raise me up. No. असं नाही म्हटलं मी पडलो मग देव मला उठवील. नाही. One day God will raise me up. No. एक दिवशी मला प्रभू उठवील असं नाही. He says, though I have fallen, I will rise. मी जरी पडलो तरी पुन्हा उठेल. Amen. Hallelujah. Hallelujah. You see there, that is the attitude we need to have. अशा प्रकारे स्वभाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. Stop playing victim's life. आणि एक पराजित जीवन, एक जखमी झालेलं जीवन जगणं बंद करा. Start living a victorious life. एक विजयी जीवन जगायला सुरुवात करा. Amen. Amen. Hallelujah. Don't be afraid of failures in your life. जीवनामधल्या अपयशाला घाबरू नका.
Learn to embrace it. त्याला मिठी मारायला शिका, But don't sit there. पण तिथेच बसू नका. Work out on your life. तुमच्या जीवनावरती काम करा, Take responsibility. जबाबदारी घ्या. And you see how God will bless you. तुम्ही बघा तुम्ही कशा प्रकारे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतो ते. Don't sit there. तिथेच बसू नका. You know, we know Abdul Kalam Azad, you know. Who is APJ? APJ? Who is he? कोण होते ते APJ अब्दुल कलाम? Huh? Huh? Loudly, who he was? Ex-president. भारताचे माजी राष्ट्रपती होते ना. Right? Ex-president of India. भारताचे माजी राष्ट्रपती होते. But before he could become president, परंतु ते राष्ट्रपती बनण्या who अगोदर was he? कोण होते ते? He was a scientist. वैज्ञानिक होते. Before he could be scientist, who was he? वैज्ञानिक आधी ते कोण होते? He was a fisherman's son. आणि ते ऍक्च्युअली मासे पकडणारे मच्छीमाराचे पुत्र होते. Born in a poor family. गरीब घरात जन्म झाला. Early morning, 3 o'clock, he used to get up, पहाटे 3ला ते उठायचे, pick up the papers, newspapers, न्यूजपेपर घ्यायचे, put it on the cycle, सायकलवर ठेवायचे, go cycling and distributing papers. सायकल चालवत ते लोकांच्या घरोघरी ते पेपर टाकायचे. Night times used to sit under street light to study. रात्री ते त्या रस्त्यावरच्या लाईटीच्या खाली बसून अभ्यास करायचे. He was not sitting there and crying. बसून तिथे रडत नव्हता तो. Ayyo amma, अय्यो अम्मा, my father is a poor fisherman. माझा बाप तर मच्छवारा, What गरीब is my मच्छवारा आहे. life? माझं काय जीवन आहे. I also one day will become a आणि fisherman. मी पण एके दिवशी एक मासे पकडणारा I'll बनेन. catch fishes. मीच मासे पकडीन, मी पण मासे He पकडीन. didn't sit there. ते असं म्हणून ते He एकत्र had बसले a नाही. dream. त्यांच्याकडे He स्वप्न said, होतं. no matter what the situation in my life, परिस्थिती काय आहे त्याला मला घेणं देणं I'll नाही, take responsibility for पण my मी life. स्वतःची जबाबदारी घेतो. I will not sit and blame my mummy and मी daddy. बसून माझ्या आई वडिलांना नावं ठेवणार I नाही. will work hard on मी myself. त्यावरती कठीण काम कष्ट With करीन. that great difficulty, आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये he came out merit. आणि ते मेरिट मध्ये पास आउट झाले. Most of you have good life. तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं You जीवन, have a house to stay, घर आहे राहण्यासाठी, nice light to study under, चांगली लाईट आहे अभ्यास करायला, good TV and mobile also additional blessings, टीव्ही आणि मोबाईल देखील त्याच्यामध्ये भार पाडलाय त्यांचा. good food to eat. चांगलं जेवण आहे खाण्यासाठी. You don't need to rise up 3 o'clock to distribute तुम्हाला newspapers. 3ला उठून पेपर टाकायची गरज नाही कोणाच्या दारामध्ये. Yet we sit there and cry, Ayyo amma. तरी बसून रडतोय, अय्यो अम्मा. It is a shame हे लज्जास्पद गोष्ट आहे that we don't take up की responsibility आम्ही for स्वतःची ourselves. जबाबदारी घेत नाही. When an unbeliever can take up such a responsibility, how much more you and I as God's आणि children. ख्रिस्ती तर लोक अशी जबाबदारी घेऊ शकतात त्यांच्यासारखे. तुम्ही आणि मी देवाचे लेकर किती मोठी जबाबदारी घेतली पाहिजे. He worked hard, त्यांनी कठीण काम केलं, studied hard, भरपूर अभ्यास got केला, the merit, कष्ट केले, मेरिट मध्ये got आले. the scholarships because of the merit. मेरिटमुळे स्कॉलरशिप त्यांना भेटली, He studied, अभ्यास केला, became a scientist, वैज्ञानिक बनले, became a president. राष्ट्रपती बनले. Now you sit in your school and read in the textbook APJ. आणि तुम्ही आता त्यांचा अभ्यास तुमच्या धड्यामध्ये करताय, शाळेच्या पुस्तकात करत आहात. Why? का? Because he took कारण responsibility त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली for या his past. own life. त्यांच्या जीवनाविषयी. What about you? तुमच्याविषयी काय? पुढे What about you? तुमच्याविषयी काय? What about your life? तुमच्या जीवनाविषयी काय? What are you doing? तुम्ही काय करत आहात? Are we sitting and blaming on somebody? बसून एकमेकांना नावं ठेवत आहात का? Are we giving full of excuses? का खूप सारे तुम्ही एक्सक्यूज देत आहात, कारण देत आहोत आम्ही, असं काय होतंय का? Proverbs 12:24. नीतिसूत्रे 12वा अध्याय आणि And also 24 read वचन. Proverbs 21:5. Proverbs 12:24, Proverbs 21:5. Proverbs 12:24, यस 12 Proverbs 12. 24. हां, येस. What does the Bible say? काय सांगते बायबल इथे? The hand of the diligent will rule. उद्योगांच्या हाती अधिकार येतो. The hard-working people will rule. जे कष्ट करतात का ते लोक अधिकार The गाजवतील. lazy people, आळशी लोक what happens? काय होईल? They become poor. गुलाब बनतील, गरीब होतील, ते दास्य बनतील. 21:5, Proverbs 21:5. 21:5 नीती 21:5. काय म्हटलंय? What does it say? 21:5. यस. You see, those who work hard, बघा, जे कष्ट करतात
what will happen? काय होईल त्यांच्या संगती? समृद्ध होतील. They will prosper in life. ते जीवनात समृद्ध होतील. Those who are lazy, आणि जे आळशी आहेत दारिद्र्य त्यांना गाठील. बोलिए बाजू वाले से. शेजारच्याला म्हणा कष्ट कराल तर समृद्ध I व्हाल. know that you don't want to become daridra. दारिद्र्य येस. I tell them, म्हणा तू ask them, question them, you want to become daridra? विचारावर त्यांना तुम्हाला दरिद्री बनायचंय का? शेजारच्याला विचारा ना. विचारा. No, no. दरिद्री बनायचंय का? Then tell them, work hard. मग कष्ट करा. Hard working people हा कष्ट करणारे लोक बना. will come up in life. ते लोक जीवनात पुढे येतात. Lazy people, आळशी लोक, crying, always crying, crybaby people. नेहमी लहान लेकरासारखे बेबी क्राय करणारे जे रडत बसतात ना. For every reason, every season, kwaya puya. There is no other story. The only story they have is kaya puya stories. प्रत्येक कारण प्रत्येक ऋतू कैया पोया सारखे रडत बसतात ते लेकरासारखे. Hello, are you listening? ऐकत आहात? You know that doll makes a pui, pui. Always sitting and crying. काही लोक अशा प्रकारे सतत बसून फक्त रडतात. Anybody comes, कुणी आलं they start off. त्यांचे कारण द्यायला सुरुवात करतात. Look to somebody and say, stop crying and start working. शेजारच्याला म्हणा रडणं बंद करा, काम सुरू करा. Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. God has a best plans for you. देवाकडे तुमच्याकरता उत्तम संकल्पना But आहे. God will not do things for you. परंतु देव त्या गोष्टी तुम्हासाठी करणार It is नाही. your तुम्ही responsibility जबाबदारी घ्यावी लागेल. to take up उठायची and walk according to the plan of आणि God. देवाच्या योजनेप्रमाणे चालण्याची. Don't sit there तिथेच बसून राहू नका on the road रस्त्यावर. and say, one day my एक life will दिवशी change. माझं जीवन बदलेल. One day my life will change. एक दिवशी माझं जीवन बदलेल. 18 years age, one day my life will change. 18 वर्ष झाले एके दिवशी माझं जीवन नक्की 25 बदलेल. years, one day my life will change. 25 झालं तर एके दिवशी माझं जीवन You're sitting बदलेल. there only. बसून तिथंच आहे. 35 years, one day my life will change. 35वी आली तरी एक दिवशी माझं जीवन बदलेल. 45, 50 years, one day my life will change. 50वी गाठली तर एक दिवस माझं जीवन बदलेलच म्हणत आहे. Only your hairs from black will become white. तुझे फक्त केस काळ्याचे पांढरे होतील एवढंच होणार आहे. Hello? No life change. काही बदल नाही जीवनात. Why? का? Because you're sitting there only. तुम्ही तिथे बसूनच आहात. Take up responsibility for your life. तुमच्या जीवनाची जबाबदारी घेऊन चालायला शिका. Don't be a crybaby. एक रडणारं लेकरू बनू नका. Don't be sitting there on only crying. फक्त बसून रडत बसू नका. Take up the फक्त responsibility जबाबदारी घ्या. and say, I will rise. मी उठेल. I will not blame my husband. मी माझ्या पतीला दोष देणार I will not नाही. blame my parents. माझ्या आई वडिलांना दोष देणार I नाही. will not blame my situations. मी माझ्या परिस्थितीला दोष देणार नाही. No matter what condition I am in, काय परिस्थिती आहे मला घेणं देणं I will नाही. take responsibility मी for my जबाबदारी life. घेणार माझ्या स्वतःची. And I will rise. मी उठेल. Don't wait for perfect conditions to come. परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहू नका That येण्याची. is another big excuse we people make. आणि मग अशा प्रकारे मोठे वेगळे कारण पण लोक देणारे आहेत. अगर ऐसा हो जाता है तो मैं ऐसा करता हूँ. कैसा? ऐसा हो जाता है तो मैं ऐसा करता हूँ. असं झालं तर मग मी तसं करेल असे लोक म्हणतात. ऐसा नहीं होता तुम कैसे भी नहीं हो जाओगे. क्या भी नहीं करोगे. You understand? Whether things happen or don't happen, I will rise up. परिस्थिती कशीही असू दे माझ्याकरता काही गोष्टी घडतात नाही घडत परंतु मी उठेल. I will not wait for favorable situation. God has given me grace enough to create a situation for my own self. आणि मी चांगल्या वेळेची वाट पाहणार नाही. देव माझ्याकरता कृपा देईल की परिस्थिती माझी चांगली बनावी आणि मी उठणार आहे त्यावेळी. Amen. No matter what condition you are आणि in, काही सिच्युएशन असू दे चर्च you have a capacity to change it. तुमच्याकडे तेवढी परिपक्वता आहे की तुम्ही तो बदलावा परिस्थितीचा भार. When God saw darkness, देवाने अंधकार पाहिला. He didn't sit there and say, "Ayyo, darkness, I तो don't know म्हटला what to बसून do." अरे देवा आता अंधकार पडला काय करायचं. One day the sun will come, then I'll get up and do एक something. दिवशी सूर्य आला मग मी उठून काम करेन. Did God say like that? देव असं म्हणाला का? He saw darkness. अंधकार पाहिला. He didn't talk about darkness. तो अंधकाराविषयी बोलला नाही. What did He say? तो काय म्हणाला? Let there be light. तिथे प्रकाश हो. What we do? आपण काय करतो? Darkness is all over us.
अंधकार आपल्या अवतीभोवती and आहे. we sit and talk about darkness only. आपण बसून म्हणतो किती मोठा अंधकार आहे ना How हा. dark it is. आणि किती जास्त अंधार आहे ना. Like a cake, I can cut that darkness. आणि मी केक सारखं ह्या डार्क अंधकाराला कापलं असतं. You don't know, brother, how dark my life is. तुम्हाला माहित नाही भाऊ माझं जीवन किती अंधकारमय झालेलं आहे. If it is dark, if you're already in the dark, why talk about dark? तर तुम्ही अंधकारात आता आणखी अंधकाराविषयी काय बोलत आहात? Hello? काय बोलत आहात? Talk about light. प्रकाशाविषयी बोला. Think about light. प्रकाशाविषयी विचार करा. Don't sit there thinking about the problems, think about the solution to the problem. तिथे बसून समस्याचा चर्चा न करता समस्यावरती मात कसं करावं त्याविषयी बोलत जा. If you can do this, जर तुम्ही हे कराल you will stop troubling us pastors. मग तुम्ही आम्हाला त्रास द्यायचं बंद करा. Because most of your problems you'll solve by yourself. You don't need to come to us and say, Pastor, प्रार्थना करो. पालकाकडे येण्याची गरज पडणार आहे. तुम्ही स्वतःहून तुमच्या समस्या Most of your troubles can be solved when you take up the responsibility of your own self. अधिक प्रमाणात अधिकांश तुमचे प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व्ह होते जेव्हा तुम्ही जबाबदारी घेणार आहात. Amen. आमेन. त्यांना येऊ दे आतमध्ये प्लीज. Look to somebody and say, I will become responsible. शेजारच्याला माझ्याकडे बघा ना, सगळं तिकडे काय बघताय म्हणा. शेजारच्याला म्हणा जबाबदारी घ्यायला शिका. It is time ही वेळ आली आहे to see the change in your life. की तुमच्या जीवनात तुम्ही बदल बघावा. Listen to me. माझा ऐका. I'm prophesying over you. मी तुमच्यावर भविष्यवाणी करतो. God is desiring to bring the change. देव तुमच्यासाठी बदल करणार आहे. But He will not do it परंतु तो नाही करणार if you don't become proactive in working with God to bring the change. देवा संगती काम करायला जर तुम्ही सक्रिय झाले नाही तो ही काम नाही करणार. How many of you want the situation of your life to change? किती लोकांना वाटतं की तुमची परिस्थिती बदलली पाहिजे? You all want? Yes? Then who's responsible for it? जर बदल हवाय त्यासाठी कोण जबाबदार आहे? म्हणा मी जबाबदार आहे. Are you sure? Yes? See, when we ask question, you still want somebody to tell that. Bolo, mana, me jawabdar. That's true. You can't take up responsibility. Yes, I am responsible. You can't do it on your own. You see that? म्हणजे जबाबदारी घ्या हे पण तुम्हाला आम्हाला सांगावं लागते. म्हणा ना असं असं म्हणा. मग तुम्ही म्हणता स्वतःहून म्हणा ना. ते म्हणा ना स्वतःहून. तेही सांगावं लागते म्हणा स्वतःहून. किती छान आहे. Who is responsible? कोण जबाबदार आहे? Huh? आम्ही जबाबदार आहोत. वी आर रिस्पॉन्सिबल. Okay. Amen. Amen. Shall we all stand up? उभं राहावे सर्व आपण. Listen to me. सर्वजण Listen to me. Are Aika. you listening? Every one of you सर्वजण carry so much of capacity in your life तुमच्या सर्वांमध्ये खूप साऱ्या क्षमता देवाने दिल्या आहेत that you can transform this nation just like this. तुम्ही ह्या देशाचं असं परिवर्तन करा. Every one of you प्रत्येकात have such a great capacity. एक महान क्षमता प्रभूने दिली आहे. I am not just telling something in the air. मी काहीतरी हवेत बोलत नाही. No. I'm telling you, मी तुम्हाला सांगत आहे every one of you प्रत्येकामध्ये has got such a great capacity देवाने खूप सारी क्षमता ठेवलेली आहे that you can transform your city like की this. तुम्ही तुमच्या शहराचं असं You परिवर्तन can करा. transform your state like this. तुमचं राज्य असं बदलून You टाका. can transform the nation like this. देश असं बदलून टाका. The sad thing is, दुःखाची गोष्ट ही you're आहे. waiting God to do things for you. आपण हे देवाने करावं आम्हासाठी याची वाट And the पाहतो. second sad thing is, दुसरी गोष्ट दुःखाची we are ही. so ignorant, we don't know what capacity we आणि आम्ही carry. एवढे अज्ञानी आहोत की आम्हाला कळत नाही आमची काय क्षमता आहे ती. You understand that? समजते का? You will only know तुम्हाला फक्त ही गोष्ट कळेल when you take up responsibility and step outside. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेऊन पुढे पाऊल उचला. No miracle ever took place आणि असाच मिराकल नाही होणार without man's intervention with God. मानवाचं देवा संगती जो हस्तक्षेप होत नाही ना तोपर्यंत चमत्कार. There was a Red Sea. तिथे एक लाल समुद्र होता. Moses looks to God. मोशेने देवाकडे पाहिलं. What should we मी do? आता काय करावं? God didn't simply stand there, I'll do something. No, he didn't say that. देव असं म्हटलं थांब मी काहीतरी करतो असं What नाही did म्हणाला. God tell Moses? देव त्याला काय म्हटलं मोशेला? Why are you asking me? What is there in your hand? तू मला काय विचार तुझ्या हातामध्ये काय दिलंय? A rod. ती काठी आहे म्हणे. Stretch it out. तिला पुढे कर.
Only when Moses stretched out his rod, जेव्हा मोशेनी आपली काठी पुढे the केली, Red Sea started opening up. तो समुद्र दोन भागामध्ये दुभागला. Amen. The priests came to the Jordan River आणि सगळे याजक लोक त्या यार्दन नदीपाशी आले, carrying the ark. त्यांच्याकडे कराराचा कोश होता. Now the river is flowing. आता त्या ठिकाणी जो नदी आहे ती ओसांडून They didn't वाहते. know what to do. आता काय करावं कळेना. But God told them, देव म्हणाला, step inside the water. पाण्याच्या आतमध्ये प्रवेश करा. When the priests got into the water, जेव्हा याजकांनी आपला पाय त्या पाण्यामध्ये ठेवला, what happened? काय घडलं? Jordan River parted. यार्दन नदी दोन भागामध्ये दुभागली.